नमस्कार. ॲडपोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, 5 सप्टेंबरला चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन साजरा करण्यात आला. तुम्हाला सांगण्याची गरज नाही, चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक आहे, संस्थापक आहे आणि मागच्या 800 वर्षापासून चक्रधर स्वामींची जयंती अवतार दिन सुरू आहे. परंतु या वर्षीचा अवतार दिन हा एक विशेष होता. त्याचं कारण असं की महाराष्ट्र शासनाने यावर्षी परिपत्रक काढून प्रत्येक शासकीय कार्यालयात, निमशासकीय कार्यालयात, शाळा असो, महाविद्यालय असो, या सर्व ठिकाणी चक्रधर स्वामींचा अवतार दिन शासकीय पद्धतीनं साजरा झाला आणि त्यांचं पूजन सुद्धा झालं. त्यानिमित्तानं अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले, महोत्सव, उत्सव सुद्धा झाले. आता येणाऱ्या 15 तारखेला गोविंद प्रभूंची पण जयंती आहे. गोविंद प्रभू हे सुद्धा अवतार परंपरेतील चौथे अवतार आहेत महानुभाव संप्रदायातील. आणि या सर्व बाबतीमध्ये एक अधिकारी व्यक्ती आपल्याला पाहिजे आहे, ज्यांच्याकडून महानुभाव पंथ काय आहे, चक्रधर स्वामींचं कार्य कसं होतं आणि सध्या स्थितीमध्ये महानुभाव पंथाची काय अवस्था आहे आणि या सगळ्या गोष्टीला महानुभाव पंथाचं तत्वज्ञान किती परिणामकारक आहे याविषयी चर्चा करण्यासाठी संत साहित्याचे अभ्यासक नागपुरातील प्राध्यापक डॉक्टर ठाकरे सर, कोमल ठाकरे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. सर, आपलं ॲडपोस्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, नमस्कार, दंडवत प्रणाम. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की या वर्षीचा अवतार दिन चक्रधर स्वामींचा हा तुमच्यासाठी किती महत्वपूर्ण आहे? कारण महाराष्ट्र सरकारने यावेळेस परिपत्रक काढून शासकीय पद्धतीनं हा अवतार दिन साजरा करण्याचं सांगितलं आहे. अगदी खरं आहे की शासकीय परिपत्रक निघण्याची ही पहिली वेळ आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील महानुभाव संप्रदाय आणि महानुभाव संप्रदायाचे संस्थापक प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे 800 वर्षाच्या आधी कार्यरत होते आणि त्यांचं कार्य इतकं अफलातून आहे, इतकं क्रांतिकारक आहे, इतकं भरीव कार्य आहे, इतकं मोठं कार्य आहे. त्याचं वाचन केल्यानंतर मराठी साहित्य वाचायला आरंभ करतानाच महानुभाव साहित्य वाचल्याशिवाय या साहित्याच्या इतिहासाची ओळख होत नाही किंवा त्याची पावलं पुढे टाकता येत नाही. इतकं महनीय साहित्य ज्या महानुभाव पंथाचं लिहिलं गेलं, त्या पंथाचा आणि चक्रधर स्वामीचा अवतार दिन शासकीय पातळीवर व्हावा आणि त्याला इतक्या वर्षाचा कालावधी जावा, ही खरं तर आश्चर्यकारक बाब वाटते. पण महत्वाची याच्यासाठी आहे, उशिरा का होईना कुठेतरी आजच्या काळात या अवताराच्या कार्याचं महत्व आपल्या देशामधल्या एकूण सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणाच्या संदर्भात किती महत्वाचं आहे हे वाटायला लागलं आहे. मराठी साहित्याचे अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक, मराठी सांस्कृतिक जीवन जगणारे लोक, संवेदनशील लोक या सगळ्या जयंतीकडे, अवतार दिनाच्या कार्यक्रमाकडे एका वेगळ्या आस्थेनं आणि अपेक्षेनं बघायला लागलेली आहे. आता ही आस्था आणि अपेक्षा त्यांच्यामध्ये निर्माण होण्याचं कारण काय आहे? तर प्रश्न असा आहे की चक्रधर स्वामींचं हे कार्य कुठून सुरू झालं? तर मी ह्या सगळ्या गोष्टीकडे येतोच. सर्व मला असं म्हणायचं की 800 वर्ष लागण्याचं काय कारण असेल की हे सर्व शासकीय मध्ये येण्यासाठी? आपण चक्रधर स्वामींचं कार्य, परिस्थिती, सुसंगता हे सर्व आपण बाबी घेणारच. तर 800 वर्ष लागण्याचं कारण हे केवळ या व्यवस्थेतील एखाद्या घटकाला दोष देऊन चालणार नाही. कारण मुळातच महानुभाव पंथ हा निवृत्ती मार्गी पंथ आहे आणि या पंथाला आमचा प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे आणि आम्ही प्रचार करून हे साहित्य पोहोचवलं पाहिजे असं काही वगैरे वाटत नाही मनापासून. कारण ते ईश्वर भक्तीत दंग आहे आणि ईश्वराची भक्ती करून मोक्ष प्राप्ती करणे एवढाच यांचा मूळ उद्देश आणि हेतू आहे. आता यांच्या मूळ उद्देश आणि हेतू असा असल्यामुळं हे बाकीच्या या व्यावहारिक गोष्टीकडे, या जीवनाकडे, या घडामोडींकडे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा महत्व लोकांना पटवून देणं, त्यासाठी पुढे येण्यासाठी कोणतेही
तिथले महंत असो का विचारवंत असो यांनी काही विशेष अशी धडपड केलेली नाही, किंवा प्रत्येकाला जर मनापासून वाटलं असतं की असं व्हायला पाहिजे तर ती गोष्ट कदाचित आधीही घडली असती. पण तसं काही घडलेलं नाही. तर यासाठी मी राजकीय व्यक्ती किंवा पंथातले व्यक्ती किंवा अन्य अभ्यासक यांना काही दोष देणार नाही. ते जे घडलं ते त्याच्यात काही कोणाचा दोष नाही. तो पंथच निवृत्ती मार्गी पंथ आहे. त्याच्यामुळं ती घटना घडायला इतके वर्ष लागले, तर त्याचं कारणही आता शोधतील कदाचित सगळे वेगवेगळ्या पद्धतीने. सर, आता मी मूळ प्रश्नाकडे येतो की आपल्या चर्चा आपण केल्या त्यामध्ये तुमचा सतत एक शब्द होता की क्रांतिकारक चक्रधर. तुम्ही तुमच्या नजरेतून क्रांतिकारक चक्रधर हा कसा बघता? ही गोष्ट मला खूप भावली आहे. मी संत साहित्याचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मी संत ज्ञानेश्वरांना वाचलं, संत तुकारामांना वाचलं. सगळे ज्ञानदेव ते तुकाराम म्हणजे वारकरी संप्रदायातले संत, महानुभाव पंथ, महानुभाव संप्रदाय याचा अभ्यास केला. आम्हाला दृष्टांत पाठ, लीळा चरित्र हे शिकायलाच होतं आणि ते शिकून झाल्यानंतर त्याच्याबद्दलची आस्थाही होती. प्रत्येक वेळी चक्रधर स्वामींचं नाव निघायचं आणि ते सगळं तत्वज्ञान अभ्यासत असताना आम्ही 800 वर्षाच्या आधीच्या काळाकडे गेलो आणि तो काळ बघितला, ती समाज व्यवस्था बघितली की तेव्हा यादवांचं राज्य होतं आणि त्या यादवांच्या काळात राज्यात 12वं शतक आणि त्या शतकामध्ये एकतर महाराष्ट्रामध्ये 8व्या शतकापासूनच सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू झाली आणि तिथूनच अनेक धर्म, अनेक पंथ संप्रदाय इथे आले आणि त्याच्यात लोक मिसळले, ते लोकात मिसळले. याच्यामध्ये वारकरी आणि महानुभाव हे मुख्य संप्रदाय आहे, मुख्य 2 विचारधारा आहेत, समकालीन विचारधारा. आता या समकालीन विचारधारेमध्ये ज्या काळात चक्रधर स्वामी काम करत होते तो काळ कसा होता, तर इकडे एक तर मुस्लिम आले होते. 6व्या-7व्या शतकापासून मुस्लिम भारतात आले. मोघलांनी आल्यानंतर जे काही प्रकार केले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मूर्ती फोडा, मंदिरं तोडा, अत्याचार, अन्याय केलेत त्यांनी. आणि हा केवळ प्रदेशांतराचा भाग नव्हता, तर हा धर्मांतराचा भाग होता. धर्मांतर करण्याची प्रक्रिया होती. त्याच काळात चक्रधर स्वामी काम करत होते. दुसरी बाजू अशी होती त्या काळातली की त्या काळात वैदिक संप्रदाय होता, वैदिक धर्म होता, उच्च कुलीन लोकांची एक परंपरा होती आणि त्या वैदिकामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. धर्म हा विशिष्ट लोकांसाठी होता आणि त्या धर्मात कुणालाही प्रवेश नव्हता आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्त्रिया किंवा शूद्रादिशूद्र लोक हे उपेक्षित होते, मागासले होते. आणि संस्कृत भाषा ही तेव्हाची धर्मभाषा होती, देववाणी होती आणि त्यामुळे हा सगळ्या जनसमुदाय, त्रैवर्णिकांचा वर्ग हा त्या भाषेपासून दूर होता आणि ती भाषाही जाणली नव्हती त्यांनी. त्यामुळं मराठी भाषा बोलणारा, त्या भाषेतून जीवन जगणारा हा वर्ग या भाषेपासून दूर असल्यामुळं त्या भाषेतलं तत्वज्ञान त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळं अनेक प्रकारच्या वेद उपनिषदापासून, त्या ज्ञानापासून हा मोठा वर्ग वंचित होता, दूर होता. आणि त्यामुळं चक्रधर स्वामींनी जे क्रांतिकारक कार्य त्या काळात सुरू केलं तेव्हा त्याचा त्रास वैदिकांना व्हायला लागला, वैदिक लोकांना व्हायला लागला की हे आपल्या तत्वाच्या आणि आपल्या विचारधारेच्या विरुद्ध काम आहे. त्याचा त्रास त्यांना व्हायला लागला. तिकडे मांत्रिक आणि तांत्रिकांना त्रास व्हायला लागला, कारण चक्रधर स्वामींचं कार्य हे मंत्रतंत्राच्या, नवसायासाच्या पलीकडचं होतं. त्यांनी ते अजिबात मान्य केलेलं नव्हतं. मंत्रतंत्र, मूर्तीपूजा ह्या चक्रधर स्वामींना मान्य नव्हत्या. त्यामुळं मांत्रिकामध्ये सुद्धा चक्रधर स्वामींचा एक प्रकारे मांत्रिकामध्ये रोष तयार झाला होता, रोष निर्माण झालेला होता. म्हणजे इकडे मांत्रिक, तांत्रिक, तिकडे वैदिक संप्रदायाचे लोक आणि तिकडे मुस्लिम वर्ग, या तिहेरी संघर्षामध्ये चक्रधर स्वामी काम करत होते. बरं, तो काळच असा होता की तिथे चातुर्वर्ण्य व्यवस्था फोफावलेली होती. 3 ते 3.5 हजार जातीमध्ये विभागलेला आपला देश आहे. अनेक वर्षापासूनची जुनी जातीय परंपरा आहे. या जातीय परंपरेमध्ये धर्माचा अधिकार शूद्रादिशूद्र लोकांना नव्हता, स्त्रियांना अजिबात नव्हता. आणि मुख्य गोष्ट केली की या सगळ्या
नाकारल्या गेलेल्या लोकांना प्रवाहात आणण्याचं आणि त्यांना धर्म देण्याचं, त्या धर्माचं तत्वज्ञान देण्याचं कार्य चक्रधर स्वामींनी सुरुवातीला केलं, पहिल्यांदा केलं की या धर्मामध्ये सगळ्यांना प्रवेश. बरोबर. 800 वर्ष अगोदरच हे त्यांचं कार्य आहे आणि त्यावेळेसची जे काही तुम्ही आता परिस्थिती सांगतच आहे, आणि ही परिस्थिती सांगण्यासाठी काही सरच नाही, तर ही परिस्थिती सगळीकडे माहिती आहे आणि या इतिहासच आहे. बरोबर आहे, अगदी वर्ण व्यवस्थेचा आणि कर्मकांडांचा. याही परिस्थितीमध्ये त्यांनी चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातचे आणि गुजरातवरून महाराष्ट्रात येऊन त्यांनी महाराष्ट्र आपली कर्मभूमी हे मानली आणि तिथेच त्यांनी काम केलं. स्त्रियांसाठी, शूद्र अतिशूद्रांसाठी आणि इतर ब्राह्मण सोडून जे 3 वर्ण आहेत बाकी यांच्यासाठीचे असे कुठले समाज कार्य आणि क्रांतिकारक कार्य स्वामींनी केले ते तुम्ही सांगा. अगदी बरोबर आहे, पण स्वामींनी ब्राह्मण सोडून काम केलं नाहीये, कारण स्वामी सुद्धा ब्राह्मणच होते आणि स्वामींच्या सभोवतालचा जो वर्ग होता, त्यांचा शिष्य संप्रदाय होता, तो ब्राह्मण होता, उच्च कुलीन पंडित वर्ग होता. आणि या पंडित शिष्यांनी स्वामींसोबत काम करताना त्या पंडित शिष्यांना स्वामींनी सांगितलं होतं की मी जे तत्वज्ञान आता ह्या सगळ्या लोकांना देणार आहे किंवा ज्या तत्वज्ञानाचे पाईक या सगळ्या जनसामान्यांना व्हायचं आहे, त्यामध्ये जर तुम्हाला यायचं आहे तर तुम्हाला पहिल्यांदा शिखासूत्राचा त्याग करावा लागेल. शिखा म्हणजे शेंडी आणि सूत्र म्हणजे जानवं. आणि हा केवळ शिखासूत्र हे बाह्य उपचार आहे. हा बाह्य उपचाराचा भाग काढून टाकला आणि म्हणजे तुम्ही पंथ प्रवेश केला म्हणजे तुम्ही चक्रधर स्वामींच्या विचाराचे पाईक झाले असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या डोक्यातला, तुमच्या मनातला पूर्वग्रह दूषित असा जो धर्म आहे तो धर्म तुम्हाला बाहेर काढायचा आहे. आणि आपल्या मनाची पाटी कोरी स्वच्छ करून, तुम्ही कोरी स्वच्छ करून या धर्माला स्वीकारत तुम्हाला याच्यामध्ये यायचं आहे. मग तुम्ही या संन्याशांनी सुद्धा चातुर्वर्ण चरेत भिक्षा, चातुर्वर्ण्यात सगळ्यांच्या घरात भिक्षा मागण्याचा अधिकार, म्हणजे सगळ्या इथे जात पात न मागता पाहता तुम्हाला भिक्षा मागावी लागेल, सगळ्या धर्मातल्या लोकांना आपलं मानावं लागेल, ही पहिल्यांदा शिकवण दिली. आणि हे शिकवण देतानाही त्यांनी, ते तर उच्च कुलीन पंडित होते, सगळ्यांची भाषा संस्कृत होती, पण चक्रधर स्वामी अनिवार्य मराठी बोलत होते, ते सातत्यानं मराठी बोलत होते, मराठी भाषेचा पुरस्कार केला होता, कारण ते स्वतःही संस्कृतचे पंडित होते. मनात आणलं तर त्यांनी संस्कृत मधून ग्रंथ निर्मिती केली असती, पण त्यांनी ते का केलं नाही? त्यांनी न करण्यामागचं कारण असं होतं की इथे जी वर्णव्यवस्था होती याच्यामधला एक वरचा वर्ग सोडला तर खालचे सगळे वर्ग संस्कृत पासून दूर होते, त्यांची ती भाषा नव्हती. आणि हे तत्वज्ञान कळण्यासाठी संस्कृत मधून सांगून एकाच वर्णाला त्याचा फायदा झाला असता, मग त्रैवर्णिकांचा, शूद्रादिशूद्रांना, स्त्रियांना त्याचा फायदा होणार नसता. त्यामुळं स्वामींनी मराठीतूनच हे तत्वज्ञान सांगितलं पाहिजे हा आग्रह धरला आणि मराठी भाषेला धर्मभाषेचा दर्जा दिला, धर्मभाषेचा दर्जा दिला. आता हा धर्मभाषेचा दर्जा दिल्यानंतर तिथल्या केशिराज बासांच्याही मनात असं आलं की आता तर दिला आपण दर्जा, आता आपण हे आपले उद्धरण आणि संसरण जर आपण संस्कृतातून लिहिले तर काय फरक पडणार आहे, हे नागदेवाचार्यांना म्हटलं. तेव्हा नागदेवाचार्यांनी जे म्हटलं ते महाराष्ट्राला माहित आहे, असायला पाहिजे. आणि महत्वाचं विधान आहे की नकोगा केशव देया येणे माझिया स्वामीचा सामान्य परिवारू नागवीन किंगा. जर आपण मराठीतून हे तत्वज्ञान दिलं नाही आणि अजूनही संस्कृत मधून लिहायला सुरुवात केली तर यामुळे माझ्या स्वामींचा सामान्य परिवार हा या ज्ञानापासून वंचित राहील, तो नागविल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका नागदेवाचार्यांनी सुद्धा घेतली होती. म्हणजे स्वामींचा सगळं शिष्य संप्रदाय हा मराठी भाषेचा पुरस्कर्ता झाला होता. आणि या पद्धतीनं मराठी भाषेतून महानुभाव तत्वज्ञान, महानुभाव विचार, जे समतावादी विचाराचा आहे, जे मानवतावादी विचाराचं आहे, मनुष्य मात्र होऊनी असावे, हे विचार देणारं सूत्र स्वामींनी त्या काळात सांगितलं. मग मनुष्य मात्र होऊनी असावे म्हणजे काय, तर तुम्ही माणूस म्हणून जगावे, कारण जीव ओवाळून प्रेम करावा असा शब्द इथे माणूस आहे. ज्याच्या भोवती जीवानं रुंजी घालावं असं सौंदर्य इथे माणूस आहे. आणि ज्याच्यासाठी प्रज्ञेनं उड्डाण घ्यावं असं सत्य इथे माणूसच आहे. म्हणून माणसाचं संवर्धन व्हावं, या जीवाचं संपूर्ण प्रकाशन व्हावं आणि या जीवाचा उद्धार व्हावा. या जीवमात्रामध्ये फक्त मनुष्य प्राणी नाही आहे, तर प्राणी मात्र आहे. या जीवसृष्टीतील सगळे जीवजंतू आहे, त्याची हिंसा होऊ नये, त्या सगळ्या जीवांना बंधनातून मुक्त करणे, बंधमुक्त करणे. म्हणून त्यांनी स्वातंत्र्याला मोक्ष म्हटलं आणि पारतंत्र्याला बंध म्हटलं. आणि अविद्याग्रस्त जीव जो आहे त्या अविद्याग्रस्त जीवाला अविद्येतून, अज्ञानातून बाहेर काढून त्याला ज्ञान देऊन
त्याला मुक्त करणे आणि मोक्षाचा पायी करणे ही चक्रधर स्वामीची शिकवण होती. सर, चक्रधर स्वामींनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना एक स्वातंत्र्य देण्याचंच काम त्या काळी केलं आणि ज्या काही कल्पना परंपरेनं चालत आलेल्या होत्या त्या सुद्धा मोडण्याचं काम चक्रधर स्वामींनी केलं. याविषयीची लीळा सुद्धा लीळा चरित्रामध्ये सुद्धा आहे. आलेली आहे. त्याबद्दल काय सांगा? अतिशय म्हणजे मला तर खूप वाटते की तो काळ असा होता की सामाजिक संकेताच्या दाव्यानं बांधलेल्या जखडलेल्या जनावरांसारखी स्त्रीची अवस्था होती. ती गुलामीत वागत होती. ती पारतंत्र्यात जखडली होती. तिला कुठल्याही प्रकारचं विचाराचं स्वातंत्र्य नव्हतं. कुठल्याही प्रकारची अभिरुची तिची समृद्ध करता येत नव्हती. ती चूल आणि मूलपुरती चार भिंतीच्या आत कोंडल्या गेलेली स्त्री होती. तिला बोलण्याचं नाही, वागण्याचं नाही, विचाराचं नाही, भावनेचं नाही, कुठलंच स्वातंत्र्य नव्हतं. अशा अवस्थेमध्ये, अशा काळामध्ये चक्रधर स्वामी स्त्रियांना धर्माचा अधिकार देतात, त्यांना मोक्षाचा अधिकार देतात, त्यांना आपल्या धर्मात प्रवेश देऊन त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देतात. त्यांच्या ज्या शिष्या आहे म्हणजे ती महदाईचा असो, उमाईचा असो, बाईचा असो, या त्यांच्यासोबत सातत्यानं होत्या. आणि एकदा छिन्नस्थळीवर त्या बसल्या असताना आणि स्वामी त्यांना त्या विचार प्रतिपादन करीत असताना एकदा सारंग पंडित नावाचे शिष्य त्यांच्या बाजूला बसले होते आणि त्या सारंग पंडिताच्या मनात असं किलमिश आलं की स्वामी फक्त बायांच्याच कोंडाळ्यात बसून काहीतरी त्यांना धर्मवार्ता करतायत. तर हे त्याच्या मनात आलेलं किलमिश पाहून चक्रधर स्वामींनी ते ओळखलं की सारंग पंडिताच्या मनात बायांमध्ये मी धर्मवार्ता करून राहिल्याचं किलमिश आलेलं आहे. तेव्हा स्वामी म्हणाले की त्या सारंग पंडिताला म्हणाले, तुमचा तो जीव आणि यांचा काय जीवलिया. हा जीवलिया शब्द मराठीला देणारे ते स्वामी होते. म्हणजे तुमचा जीव देव राखतं आणि यांचा जीव आने देव राखतो. म्हणजे तुमचा जीवाला देव प्रसन्न करतो किंवा तुमचा जीव देव राखतो आणि यांच्या जीवाला नाही राखत का? तुम्ही आणि पुरुष आणि स्त्रिया ह्या वेगवेगळ्या आहेत का? त्या एकाच देवाच्या भक्त नाही आहे की किंवा एकाच देवाने निर्माण केलेल्या नाही आहेत का? अशी भूमिका स्वामी घेऊन त्या सारंग पंडिताच्या मनात जो भाव आला, जो दुजा भाव होता, त्याला उत्तर दिलं. म्हणजे स्त्रियांच्या संदर्भातली समानतेची भूमिका, समत्वाची भूमिका, ममत्वाची भूमिका त्या काळात चक्रधर स्वामींनी पहिल्यांदा घेतली. हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत होतं. हे क्रांतिकारक कार्य आहे. स्त्रियांचा मासिक धर्म याच्याबद्दल अनेकदा शुभ कार्यापासून वंचित ठेवलं. स्त्रियाचा मासिक धर्म कधी एका कोंडाळ्यात, एका ठिकाणी, एका कोपऱ्यात बसून राहायची. हे सगळं चित्र महाराष्ट्राला माहित आहे. बरं, त्याचं वैज्ञानिक कारणही असं सांगितलं जातं की ती अशक्त आहे, तिच्याकडून कामं होत नाही, त्याच्यामुळे ती कामं करू शकत नाही म्हणून तिने ते 3-4 दिवस एका कोपऱ्यात बसावं. पण याच्याही पलीकडे जाऊन तिने काहीच करू नये. तिथे म्हणजे सगळ्या ठिकाणी तिला विटाळ मानला गेला. तिला एक वेगळ्याच प्रकारची वागणूक मिळायला गेली. तिला तुच्छतेची वागणूक मिळायला गेली. तिला दुजेपणाची वागणूक मिळायला गेली. आणि तिच्याकडे बघण्याचा, त्या स्त्री धर्म मासिक पाळीमध्ये तिच्याकडे बघण्याचा एकूणच दृष्टिकोन हा विकृत झाला, मराठी माणसांचा सुद्धा, मराठी लोकांचा सुद्धा. आणि या पद्धतीनं म्हणजे एकदा स्वामी मंदिरात गेले असताना उमाईसा त्या मंदिरातल्या एका कोपऱ्यात बसली होती आणि ती संकोचली होती. तिकडून स्वामी आले. त्यांना वाटलं की ही का दूर बसलेली आहे, ही का अशी दूर दूर राहते आहे, काय समस्या आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की ही संकोचली आहे, बावरली आहे, दूर बसलेली आहे. मग ते तिच्या जवळ गेले आणि उमाईसाला आपल्या पायाचा अंगठा लावला आणि अंगठा लावल्यानंतर स्वामी तिला म्हणाले की आता माझ्या पायाचा अंगठा याला विटाळ झाला. आता हिला कोणत्या नदीमध्ये न्यायचा आहे आणि कुठून पवित्र करायचं आहे, शुद्ध करून आणायचं आहे, आता तो ते करून घेईल. या त्यांच्या प्रश्नांनी आणि या त्यांच्या संवादाने उमाईसा आणखी बावरली, अधिक संकोचली. तिला लक्षात आलं की स्वामींना माझी अवस्था कळलेली आहे. आणि मग तिला स्वामींनी समजावून सांगितलं की बाई, हे नवद्वार जशी माणसाला असतात, त्या नवद्वारातून नवरस वाहतो, तशा पद्धतीचा हा मासिक धर्म आहे. याचा विटाळ मांडण्याचं कारण नाही. जसं नाकातून शेंबूड येतो, डोळ्यातून चिपड होतं, कानातून म्हणजे तोंडातून लाळ येते, असे गुदद्वारातून मल येतं, अशा सगळ्या अवयवातून काहीतरी द्रव येतो, तशा प्रकारचा हा स्त्रीचा मासिक धर्म आहे.
त्या धर्माचा विटाळ मांडण्याचं कारण ती नैसर्गिक प्रक्रिया आहे की त्या काळात गोष्ट या पद्धतीनं पटवून देणं आणि त्या स्त्रीला त्या पारतंत्र्याच्या, त्या कुठल्या संकोचलेपणाच्या, त्या बंधातून मुक्त करणं, हा बंधमुक्तीचा संदेश आहे. हा बंधनातल्या, ह्या अडाणीपणाच्या, अज्ञानाच्या मध्ये ही जी मानसिकता गुरफटलेली होती, या अज्ञानामध्ये ही मानसिकता जी गुलाम झाली होती, त्या गुलामीच्या शृंखला स्वामींनी त्यावेळी तडातड तोडल्या आणि तिच्या चर्येवर स्वातंत्र्याचं मुक्त हास्य निर्माण केलं. ही गोष्ट अभिनव होती आणि या पद्धतीनं ती गोष्ट स्वामींनी केली. कारण स्वामींनी स्वातंत्र्याला अर्थ दिलेला आहे, स्वातंत्र्याला महत्व दिलेलं आहे. याच्या संदर्भातली एक द्विज गोरक्षण नावाची लीळा सांगण्यात येते. म्हणजे एकदा स्वामी जात असताना, भिक्षा मागायला जात असताना एका चांगल्या धनदांडग्या माणसाकडे गेले आणि त्यांना भिक्षा म्हणायला लागले, मागायला लागले. त्यावेळी त्या माणसाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. सुंदर देह, चांगली देहयष्टी, ज्यांचं ज्या देहाला पाहून, सुंदर रूपाला पाहून अनेक आकर्षित होत होते, प्राणी मात्र आकर्षित होत होते, त्यांना वेध लागत होते, जीवांना वेध लागत होते. असे सुंदर असताना, इतके चांगले धष्टपुष्ट असताना भिक्षा मागतात. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर म्हटलं की तुम्ही इतके ताकदवीर असताना, सगळ्या गोष्टी असताना तुम्ही भिक्षा का मागता? कामं करा, कष्ट करा आणि त्या श्रमाच्या मोबदल्यात जेवण करा, असा त्यांनी प्रश्न केला. तर स्वामी म्हणाले, ठीक आहे, द्या तुम्ही काम, आम्ही काम करू आणि मग त्याच्या मोबदल्यात भिक्षा द्या. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे, माझ्या गायी आहेत ना, त्या तुम्ही राखायला न्या. मग त्यांनी त्या गायी राखायला नेताना त्यांनी त्यावेळी जे म्हटलं, त्या व्यक्तीला जे म्हटलं ते अतिशय महत्वाचं आहे. ते असं म्हटलं का, हे राखेल परी दोहेना, हे सोडील परी बांधेना. म्हणजे मी हे राखणार या गायी, पण मी दोहणार नाही, कारण यांचं दूध हे वासरांसाठी आहे, ते माणसांसाठी नाहीये आणि ते मला दोहण्याचा अधिकार नाहीये, ही गोष्ट. आणि हे मी सोडणार, पण एकदा सोडलेला जीव तो कोणताही असो बांधणार नाही, पुन्हा बंधनात अडकवणार नाही. हा बंधमुक्तीचा संदेश आहे. अविद्याग्रस्त जीवानं बद्ध असलेला जो जीव आहे त्याला मुक्त करणे, मोकळा करणे. म्हणजे एकदा तर खापरी असते ना, त्या खापरीला घासत होते बेलापूरला, आणि त्या खापरीला घासता घासता तिथली एका शिष्याने म्हटलं की स्वामी, हे तुम्ही काय करताय? तर म्हणे, मी खापरी घासतो. का बरं इतकी घासताय खापरी? कारण याच्यात अडकलेले जे जीव आहे ना, त्यांना मुक्त करतोय. यांना अडकलेल्या जीवांना मुक्त करण्याची भूमिका किती सूक्ष्माती सूक्ष्म स्वामींची होती, का त्याच्यात सुद्धा जीव अडकलेले त्यांना मुक्त करणे. हे मुक्त करणं म्हणजे काय? हे स्वातंत्र्य आहे. आणि स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. ही गोष्ट, ही भूमिका स्वामींनी त्या काळात घेतली होती. बरोबर आहे. म्हणजे आपण जे प्रचलित कर्मकांडाच्या व्यतिरिक्त जात, चक्रधर स्वामींनी किती क्रांतिकारक विचार हे आजपासून 800 वर्ष अगोदर मांडलेले आहेत. आणि स्वातंत्र्यालाच मोक्ष मानलं आणि परतंत्र्याला बंद मांडलं त्यांनी, आणि क्रांतिकारक विचार त्या ठिकाणी. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की हे सर्व विचार मांडत असताना, जसं तुम्ही तर सांगितलं की एकीकडे मोगल मुस्लिमांचा विरोध, वैदिक धर्मियांचा, कट्टरपंथीयांचा विरोध होता, आणि बाकीच्या लोकांचा सुद्धा जे परंपरावादी होते त्या लोकांचा विरोध होता. अशामध्ये आणखी त्यांचा काम करताना, चक्रधर स्वामींना महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आणखी कुठे अडथळा गेला? म्हणजे टोकाचा विरोध झाला का त्यांना, आणि झाला असेल तर तो कुठल्या पद्धती झाला, त्याला कसं त्यांनी सामना केला? अगदी खरं आहे, प्रचंड टोकाचा विरोध झाला त्यांना. त्या काळात स्वामी जे काम करत होते ते इथल्या वर्णव्यवस्थेविरुद्ध, इथल्या धर्मव्यवस्थेविरुद्ध, इथल्या प्रचलित चालीरीती, प्रथा, परंपरा विरुद्ध होतं. आणि त्याच्यामुळं या परंपरा, चालीरीती आणि या व्यवस्थेविरुद्ध जर काम केलं तर इथल्या लोकांना त्रास होणे स्वाभाविक होतं. कारण यांच्या दुकानदाऱ्याच त्याच्यावर होत्या, यांची अर्थसत्ता त्याच्यावर अवलंबून होती, त्यामुळं त्यांना त्रास होणे स्वाभाविक होतं. त्याच्यामुळं त्या स्वामींच्या विचाराला खीळ बसण्यासाठी या वैदिक धर्माभिमानी लोकांनी, म्हणजे तेव्हा यादवांचा जो प्रधान होता, मुख्य प्रधान, त्या प्रधानाचा जो पुत्र होता हेमाद्री पंडित, राजाराम यादवाच्या प्रधानाचा पुत्र हेमाद्री पंडित, त्या हेमाद्री पंडितानं त्या काळात चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला. तो कशासाठी लिहिला? या स्वामींच्या तत्वज्ञानाला विरोध करण्यासाठीच लिहिला. काय होतं त्या ग्रंथामध्ये? तर 365 दिवसात 2000 व्रत वैकल्य कशी करायची
हे सांगणारा तो ग्रंथ होता. स्वाभाविकच या तत्वज्ञानाला विरोध करणारा आणि कर्मकांडात या सगळ्या लोकांची मनं बुडवून टाकणारा, ती गुंतवून टाकणारा विचार त्या काळात हेमाद्री पंडितांनी चतुर्वर्ग चिंतामणीच्या रूपाने स्वामी असतानाच लिहिलेला. आणि त्याच्यामुळे त्या तत्वज्ञानाला त्या पद्धतीनं दूर सारण्याचं काम केलं. चक्रधर स्वामींनी जात पात धर्म पाळलं नाही, त्यांनी सगळ्या लोकांना आपल्याशी घेतलं. तिथे आजच्या काळात तुम्ही म्हटलं की आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये महानुभाव पंथाचं योगदान कसं आहे, कारण सर्व धर्म सहिष्णुता या पंथामध्ये होती आणि ती आहे. आज हिंदू मुस्लिमांमध्ये फार मोठ्या प्रमाणातले वाद उफाळताना दिसतात आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर मला सांगताना अतिशय आनंद होईल की महानुभाव संप्रदायाला इतर धर्मपंथाविषयी आत्यंतिक प्रेम होतं, जिज्ञासा वाटत होती. त्यांच्या मुरारी मल्लबास नावाचे जे होते त्यांनी दर्शन प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात विविध धर्मपंथाबरोबर पेगांबरी मत नावाचं एक प्रकरण लिहिलं, ज्याच्यामध्ये इस्लाम धर्माचा विचार केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अन्य धर्माचा पंथाचा विचार करताना मुरारी मल्लबासांनी आपलाच धर्म श्रेष्ठ आहे ना कनिष्ठ आहे असा विचार केलेला नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. तसंच एक सिद्धांतबोध ग्रंथ लिहिणारे शहामुनी होते. हे इस्लाम धर्मीय संत कवी होते, पण त्यांच्या या ग्रंथाला महानुभाव पंथानं परक न मानता आपल्याच समाविष्ट करून घेतलं होतं. बीड जिल्ह्यातले चक्रपाणी येळंबर या महानुभाव कवीनं 30 कडव्यांची तिसा नामक ही हिंदी रचना केली आणि त्याच्यात ज्ञान तिसा नावाच्या एका रचनेतून सुफी तत्वज्ञान सांगितलं. महानुभाव पंथातल्या त्या ग्रंथानं सुफी तत्वज्ञानाचं विवरण केलं. आता ही इतर धर्मपंथाविषयी वाटणारी सहिष्णु वृत्ती नाही काय, ती आजच्या काळात किती अत्यंत महत्वाची प्रेरक ठरावी अशी आहे. मी शहागडला गेलो, त्या शहागडला गेल्यानंतर पांचाळेश्वरच्या शेजारी तिथे एका मंदिरात गेलो, तिथे मुस्लिम पुजारी होते. त्या मुस्लिम पुजाऱ्यांना सहज विचारलं मी का तुम्ही किती वर्षापासून, आमची पिढीजात पुजारी आहोत आम्ही आणि पिढीजात पुजाऱ्यांनी या महानुभाव पंथाचं तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे, मग तुम्ही बाकीचे मुस्लिम धर्मीय आचार विचार आणि त्या पद्धतीनं मग त्याचे खानपान आहे सगळ्या गोष्टी करता का? तर त्यांनी म्हटलं नाही, अजिबात नाही, आमची पिढीजात आम्ही सात्विक भोजन घेतो आणि या पद्धतीच्या तत्वाचं पालन करतो. हे सर्व धर्म सहिष्णुतेचं किती मोठं उदाहरण आहे. कुठे गेले म्हणजे सगळे भेद टाळून, धर्म भेद टाळून, जाती भेद टाळून, पंथ भेद टाळून, मानवामधला भेद टाळून, स्त्री पुरुषामधला भेद टाळून इथे समता निर्माण करण्याचं म्हणजे मला संविधान मूल्य संस्कृती इथे त्या काळापासून रुजवण्याचं खरं काम. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठल्याही प्रकारे आक्रमक विचार न करता, म्हणजे स्वामींना कार्य करताना विष सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि हे विष दिल्यानंतर ते विष त्यांनी पचवलं, पण त्यांच्या मुखातून त्या विष देणाऱ्या व्यक्तींबद्दल सुद्धा अभद्र शब्द आले नाही, आलं ते अमृतच. इतकी विशाल व्यापक जाणीव त्यांची होती आणि त्यांची विधानं सत्यार्जवी व्हावी, म्हणजे सत्याची पाठराखण करावी, सौजन्यशील व्हावे, खरं बोलावे, हे त्यांची सप्त व्यसनापासून दूर राहावे, ही माणसाला जीव आणि उत्तम वक्तेया व्हावे, मनुष्य मात्र होऊनी असावे, तुम्हा परस्पर परम प्रीती व्हावी. हे काय? हे संविधान मूल्य संस्कृतीचे विचार नाहीये, हे सर्व समुदायाला एकत्र करणारे विचार नाहीये. एवढा व्यापक विशाल दृष्टिकोन त्या काळात ज्या पद्धतीने मांडला तो क्रांतिकारकच वाटतो मला. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामी मला क्रांतिकारक, सुधारक या भूमिकेतून वाटतात. त्यांनी बंडाचा झेंडा हातात घेऊन मी बंड करतो, आता विद्रोह करतो, आता मी नकार देतो आणि या व्यवस्थेविरुद्ध उलटून पडतो अशी भाषा वापरलेली नाहीये. पण जे कार्य केलं ते सहजतेनं केलं, ते लिळेच्या माध्यमातून केलं, जगण्यातून केलं, जगण्यात ते विचार उतरवले आणि त्या जगण्यातून लोकांच्या वर्तनात परिवर्तन करण्याचं कार्य केलं, कृतीतून ते कार्य केलं आणि त्याच्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचं परिवर्तन दिसून आलं. एक प्रकारे महानुभाव पंथामध्ये ज्या काही प्रकारच्या एक समता तत्वाचं पालन होतं, ममता आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, सर्वांभुवती कळवळ आहे, हे आपल्याला दिसून येतं. सर, आता ह्या सर्व आपल्या चर्चा चालू आहे, परंतु महानुभाव पंथामध्ये पण आता काही कर्मकांड, काही प्रथा या सुद्धा आहेच, म्हणजे कारण हिंदू धर्माचाच हा एक भाग आहे. तर इतकं सगळं महानुभाव पंथीयांचं क्रांतिकारक तत्वज्ञान आहे, सुधारकवादी हे सर्व तत्वज्ञान आहे, अशामध्ये आजचा महानुभाव
आणि प्रचलित महानुभव जो आहे वास्तवात आणि स्वामींचं तत्वज्ञान याच्यामध्ये काही तुम्हाला फरक जाणवतो का? फरक आता असा आहे की महानुभाव पंथ आणि त्याचं तत्वज्ञान मुळातच हा पंथ निवृत्ती मार्गी आहे, तो प्रवृत्ती मार्गी नाही. स्वामींनी ज्या काळात हे तत्वज्ञान सांगितलं, हे तत्वज्ञान जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर या चार वस्तूवर उभा आहे, या चार पदार्थावर उभा आहे. आणि त्यांनी पंचकृष्ण मानलेले आहे. हो. द्वापार युगातले कृष्ण चक्रवर्ती, त्रेता युगातले दत्तात्रय. श्री दत्तात्रेय प्रभू आणि कलियुगातले श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी स्वतः, या पंचकृष्णाची पूजा महानुभाव पंथातल्या सगळ्या आचार्यांनी मान्य केलेली आहे. त्या आचार्यांची एक पद्धती आहे, त्याची आमनाय आहे, ते सगळ्या परंपरा पद्धती आहे. तो एक वेगळा आचार धर्म आहे आणि त्या आचार धर्मामध्ये त्या पद्धतीने चक्रधर स्वामींच्या सूत्रांचा विचार करत जगणे सुरू आहे. इकडे एका बाजूनं उपदेशी वर्ग आहे, उपदेशी वर्गही जगत आहे. आता प्रश्न असा आहे की उपदेशी वर्गाचं जगणं आणि संन्यासी लोकांचं जगणं याच्यामध्ये फरक पडतो ना. याच्यात फरक पडणे स्वाभाविक आहे, कारण एक संन्यासी पंथ आणि संन्यासासाठी सांगितलेला आचार, तोच आचार जसाच्या तसा तुम्ही उपदेशी लोकांना लावला तर शक्य आहे का? किंवा ते दैनंदिन जीवन व्यवहारात विसंगती निर्माण होणार नाही का? हा प्रश्न कोणाही समोर उभा राहील. आणि मग ते विसंगती निर्माण झाली तर माझ्यासारख्या समोर असा प्रश्न निर्माण झाला. मी आचार्य बाभुळगावकर शास्त्री, अशा अनेक महंतांना, आचार्य साळकर बाबाजी, आचार्य डॉक्टर बिडकर बाबाजी, अनेकांना तो प्रश्न विचारला. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की हे जे सगळं तत्वज्ञान आहे, जे संन्यासी लोकांसाठी सांगितलेलं, म्हणजे त्यांनी संन्यासाचा आचार धर्म इतका कडक सांगितला, इतका कट्टरता विचार आहे, तो इतका आचार भयंकर आहे की त्याच्यासाठी फक्त परिपूर्ण निवृत्ती, सर्व संग परित्याग, वैराग्य. याच्याशिवाय वैराग्याशिवाय उपाय नाही. मग ते ढोऱ्या जंगलात जाऊनच ते वैराग्याचं चित्र आपल्याला दिसतं, त्याच्या पलीकडे नाही. मग हा संन्यास धर्म जेव्हा सांगितला, आपले शिष्य संप्रदाय त्यावेळी होते, मग त्यावेळी माझ्या मनात आलं की इथे संसार धर्मही स्वामींना सांगितलाय असं ऐकिवात आहे. तेव्हा सांगितलं, पण तो संसार धर्म लिहिण्यात आलेला नाही असं मला वाटतंय. आणि तो लिहिण्यात न आल्यामुळे उपदेशी लोकांकरता तो फायद्याचा झाला असता, किंवा त्या पद्धतीचा विचार जर आजच्या काळात, आजच्या बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर जर सगळ्या महंतांनी एकत्र येऊन आजच्या उपदेशी लोकांकरता कशा प्रकारचा आचार असावा आणि तो कसा धर्म पाळावा, या पद्धतीचं कुठेही विसंगती निर्माण होऊ नये, कुठेही त्या धर्मामध्ये किंवा त्यांच्या वागण्यामध्ये कुठेही जगण्यामध्ये व्यत्यय येता कामा नये. सगळे समूहानं जगावे, एकमेकांविषयी प्रेम निर्माण व्हावं, परस्पराविषयी परमप्रीती वाढावी. अच्युतांचे गोत्रच आपण सगळेच आहोत, ते केवळ महानुभाव पंथाचेच लोक अच्युताचे गोत्रज आहे असं म्हटलं असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे एकंदरीत संन्यासांनी कशा पद्धतीने जगलं पाहिजे याची आचारसंहिता आहे, परंतु उपदेशांनी कशा पद्धतीने जीवन पद्धती जगली पाहिजे याचं आचारसंहिता तरी नाही आहे. परंतु मग संन्यासांसाठी आहे, पण संन्यासी तसे जगतात का? नाही, तो संन्यासाचा भाग आहे, मी त्यावर भाष्य करणार नाही, कारण ते जगतात आहे, ते वागतात आहे, त्यांनी फार मोठी परंपरा टिकवलेली आहे, त्यांचा तो कार्यकाळ सुरू आहे आणि अनेक प्रकारचे धार्मिक उत्सव होतात, अनेक प्रकारचे साहित्य संमेलन घ्यायला त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आता त्यांनी मराठीच्या प्राध्यापकांना, मराठी साहित्यिकांना बोलावणं सुरू केलेलं आहे, चर्चा व्हायला सुरू झालेली आहे आणि तेही मुक्त व्हायला लागलेले आहे. महाराष्ट्र शासनानं जी प्रतिमा आता ठेवली, त्या प्रतिमेचं पूजन करावे की न करावं या भानगडीत काही लोक असताना सुद्धा त्यांनी भूमिका चांगली घेतलेली आहे. का त्या प्रतिमेच्या खाली सूत्र आहे, इथे शरण आली या काही मरण असे. म्हणजे हे जे सूत्र आहे, त्या सूत्राची पूजा बांधा तुम्ही. त्या सूत्राची पूजा बांधली तर प्रतिमा पूजनाचा तुम्हाला विचार करण्याची काही गरज नाही. एकूण बाकीचे लोक करतील, कारण चक्रधर स्वामी कसे होते हे चित्रातून पाहिले तर त्याच्यात काय, ते तर सर्व सहज गोष्ट आहे, स्वाभाविक गोष्ट आहे. कारण चक्रधर स्वामींनी जी हे जे सूत्र आहे ना, हे सूत्र सालबर्डीच्या जंगलात दिलेलं पहिलं मराठीतलं विधान आहे. आणि म्हणून मराठी भाषा दिन त्या दिवसापासून व्हावा असा अनेकांची इच्छा आहे आणि ती रास्तही आहे, ती महत्वाची आहे. इथे चक्रधर स्वामीचं क्रांतिकारकत्व मला पुन्हा इथे दिसतं की त्यांनी पारधी सशाच्या मागे लागलेला आहे आणि तो सशाच्या मागे लागल्यानंतर ससा पकडण्यासाठी त्याची धावपळ सुरू आहे.
तो सालबडीच्या जंगलात आहे. चक्रधर स्वामी तिथे बसले आहे आणि त्या चक्रधर स्वामीच्या ज्या सशाच्या मागे तो लागलेला आहे, तो ससा त्यांच्या मांडीखाली येऊन चुपचाप लपलेला आहे. आणि तो लपलेला असताना या महात्मे हो म्हणणं, म्हणजे प्राण्यांना सुद्धा या महात्मे हो म्हणणं किती सौजन्यशीलता आहे. ती सौजन्यशीलता त्या ठिकाणी आहे. आणि ते बसलेले आहे आणि तिथून पारधी येतो आणि तो पारधी आल्यानंतर तो स्वामींना म्हणतो की माझा ससा द्या. तेव्हा स्वामी त्याला म्हणतात की हा ससा तुझा कसा, हा तर प्राणी आहे आणि तो मुक्त स्वतंत्र आहे. इथे विहार करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे जसं तुम्हाला आहे. मग त्याला बंधनात टाकणं, त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, हे पारध्याला विचारतात. पारध्याला एक ज्ञान देतात. पारधी हा मूळचा क्षेत्रवासी आहे इथला. इथल्या मूळच्या क्षेत्रवासी आदिवासी असणाऱ्या एकलव्याचा अंगठा मागितला गेला. ही महाभारतातली गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आदिवासींना इथला धर्म अधिकार नाकारला, स्वामींनी मात्र पारध्याला ज्ञानसूत्र दिलं. इथे शरण आली काही मरण असे, आणि सशाला प्राण्याला अभयदान दिलं. म्हणजे अभयदान आणि ज्ञानदानाची क्रिया इथे पहिल्यांदा घडते. हे क्रांतिकारकत्व नाही तर काय. ससा रक्षण म्हणून ती ससिका रक्षण म्हणून एक अतिशय लोकप्रिय अशी लीळा आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील चक्रधर स्वामींच्या जीवनातल्या, त्या लीळ्याच्या रूपातून आलेल्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या विचाराबद्दल, त्यांच्या प्रचंड प्रगड अशा ज्ञानाबद्दल, त्यांच्या तात्विक बैठकीबद्दल. किती अफाट ज्ञान आणि किती वेगळ्या पद्धतीची तात्विक मांडणी. हे सगळं करत असताना सगळ्यांना जीवांना मुक्त करणं, अभयदान देणं, हिंसा न करणं, मुंगीही रांड होऊ नये, मुंगीची सुद्धा हिंसा होऊ नये, ही भूमिका स्वामींची आहे. आज हिंसेचं तांडव माजलेलं आहे. धर्मावरून, जातीवरून, पंथावरून सगळ्या हिंसा व्हायला लागलेल्या आहे. लोक तुटून पडायला लागलेले आहे. स्वैराचार निर्माण होत आहे. अराजकता निर्माण झालेली आहे. स्त्रियांच्या बद्दल विकृती निर्माण व्हायला लागलेली आहे. आणि अशा अस्वस्थ करणाऱ्या वर्तमान काळात अशा स्वामींच्या विचाराची नितांत गरज वाटायला लागलेली. सर, माझा शेवटचा एक प्रश्न, मानव पंथ्यांचं जे साहित्य आहे तर त्याच्यामध्ये पहिला मराठीतला आद्य ग्रंथ हा लीळाचरित्र म्हणून मानला जातो. माईन भटांनी तो लिहिलेला आहे. पहिली मराठी कवयित्री महदंबा महानुभव पंथातील आणि हा सर्व त्यांचं साहित्य हे मराठी भाषेला एक विशेष महत्व प्राप्त होते महानुभव पंथांच्या साहित्यामुळं. आता त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आता रिद्धपूरमध्ये ते विद्यापीठ स्थापन होत आहे आणि त्याची सुद्धा आता गती होत आहे. आता मराठी भाषा विद्यापीठ निर्मितीनंतर महानुभावांचं महानुभाव संप्रदायाचं जे साहित्य आहे ते कशा पद्धतीने पुढे जाईल आणि त्याचा कसा फायदा होऊ शकतो? प्रश्न असा आहे की रिद्धपूरला मराठी विद्यापीठ होते आहे. म्हणजे देशामध्ये जिथे जिथे ज्या ज्या भाषेचे विद्यापीठ आहे तिथे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठी भाषेचं विद्यापीठ होते आहे. आणि ते विद्यापीठ मराठी भाषेचं आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या डोक्यात असं नको का एका पंथाचं विद्यापीठ आहे, एका संप्रदायाचं विद्यापीठ आहे, एखाद्या विशिष्ट घटकांचं विद्यापीठ आहे. ते तसं नाही, ते मराठी विद्यापीठ आहे. आणि त्या मराठी विद्यापीठामध्ये जे संशोधनाचा विभाग असेल, जो भाषांतराचा विभाग असेल, त्या विद्यापीठाच्या माध्यमातून ह्या पुरातन लिप्या ज्या आहे, ज्या प्राचीन काळातले जे पोथ्या आहे त्याचं संशोधन होऊन नव्यानं संशोधन होईल, अनुवाद होईल, हे ग्रंथ हे जागतिक पातळीवर पोहोचतील. ह्या सगळ्या गोष्टी या मराठी विद्यापीठाच्या माध्यमातून महानुभाव साहित्य संशोधन नावाचा एक स्वतंत्र विभाग तयार होऊन ते करता येऊ शकते. इतका मोठा व्यापक परीघ या मराठी विद्यापीठाचा असेल. ते व्यापक भूमिका आहे मराठी विद्यापीठाची. त्याच्यातला महानुभाव संशोधनात हा एक भाग असेल. आणि या पद्धतीनं अनेक संत साहित्य असेल, आधुनिक साहित्य असेल, मराठी साहित्याची प्रदीर्घ प्रगल्भ परंपरा आहे. त्या प्रगल्भ परंपरेतले वेगवेगळे प्रवाह आहे, वेगवेगळ्या प्रवृत्ती आहे. त्या सगळ्या प्रवृत्ती प्रवाहांचा अभ्यास या विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधनाच्या पातळीवर होईल आणि तो पूर्ण जगभर पसरेल. अनुवादाचं क्षेत्र आता आपल्याकडे आशेनं बघायला लागलेलं आहे आणि वेगवेगळ्या ग्रंथाचे अनुवाद झाले. आज मराठी भाषेतल्या लीळाचरित्राचा अनुवाद झाला, जो डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांनी केला, तो हिंदीमध्ये केला. आता हिंदी भाषिकांकरता लीळाचरित्र पोहोचलं, पण अजून इंग्रजीत ते झालं, आणखी याच्यातून झालं. तर वेगवेगळ्या भाषेत जर केलं तर जागतिक पातळीवर ते ज्ञान पोहोचेल आणि मराठी भाषेला एक वेगळा दर्जा प्राप्त होईल, याची शाश्वती मला आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण सविस्तर मुलाखत दिली. सरांनी आपल्याला सांगितलं की
चक्रधर स्वामी हे फक्त एक धार्मिकतेचे आपण त्यांना त्या नजरेतून न बघता आपण त्यांना एक सामाजिक क्रांतिकारी म्हणून सुद्धा बघितलं पाहिजे. त्यांनी वेगवेगळे सर्वज्ञांचे पैलू आपल्या पुढे उलगडून दाखवले आणि स्त्रियांच्या बाबतीत असेल, शूद्र, अतिशूद्र या सर्व आणि वंचित घटकांच्या बाबतीत सर्वज्ञांनी उपदेश दिला, त्यांना ज्ञान दिलं आणि त्यांना या समाजाच्या बंधनातून मुक्तीचा पण मार्ग दिला आणि स्वातंत्र्य हेच त्यांनी मोक्ष मानलं. आपण बघितला हा सर्व इंटरव्ह्यू सरांचा आणि याच पद्धतीच्या आपल्या एक्सप्लेनर असेल, मुलाखती असेल आणि आपले काही बातम्या असतील, या सर्व बघण्यासाठी ॲटपोस्ट मराठीला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.